मी विश्वनाथ गरुड सर यांच्याकडे येतो की हे नेमकं न्यायप्रविष्ट हे प्रकरण होतं, नेमकी न्यायालयीन बाजू काय होती आणि नेमका काय यामध्ये अडचण यापुढे येऊ शकते. नक्कीच उन्मेष, मी काही कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स जे आहेत किंवा जे लॉ कॉलेजेसमध्ये कॉन्स्टिट्यूशन हा विषय शिकवतात त्यांच्याशी मी या संदर्भात आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो. ते आता आपल्यासोबत जॉईन होऊ शकत नाहीत म्हणून मी मला जी काही बाजू समजली त्यांच्याकडनं ती मी आपण या चर्चेमध्ये आपल्या सगळ्या मान्यवर प्रेक्षकांपुढं आणि पॅनल पुढे मांडतोय. प्रमुख समजून घेतलं पाहिजे की राज्यघटनेचे 171 जे आर्टिकल आहे त्यामध्ये एक षष्टमांश म्हणजे आपल्या जे काही विधान परिषद आहे त्या विधान परिषदेचे एक षष्टमांश सदस्य हे गव्हर्नर नियुक्त करू शकतात. पण गव्हर्नरचं ती स्वतःची पॉवर नाहीये. गव्हर्नरला कुणाचं ऐकावं लागतं तर काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं ऐकावं लागतं. म्हणजे कुणाचं तर कॅबिनेट रिकमेंडेशन जी आहे ती ऐकावी लागते. तर आपण ह्या प्रकरणात समजून घेतलं पाहिजे की 6 नोव्हेंबर 2020 ला तत्कालीन जे मुख्यमंत्री होते किंवा जे सरकार होतं महाविकास आघाडीचे त्याचे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांनी तत्कालीन जे भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते त्यांच्याकडे 12 जणांची नावं पाठवली होती की यांना नामनिर्देशित करा विधान परिषदेवरती. पण त्या यादीवरती त्यावेळेचे जे राज्यपाल होते तत्कालीन राज्यपाल त्यांनी त्याच्यावरती काहीच ऍक्ट केलं नव्हतं. म्हणजे त्याच्यावरती काहीच भूमिका घेतली नव्हती. म्हणजे एकतर गव्हर्नरला ती ऍक्सेप्ट करावं लागतं किंवा रिजेक्ट करावं लागतं. रिजेक्ट करायचं असेल तर त्याला रिझन ऑर्डर पाहिजे. रिझन म्हणजे त्याची कारणं द्यावी लागतात की हे का नाव आपण रिजेक्ट करतो आहोत. तर त्यावेळेचे जे राज्यपाल होते त्यांनी त्याच्यावरती काहीच भूमिका घेतली नव्हती. स्वीकारलं पण नव्हतं आणि नाकारलं पण नव्हतं. त्यानंतर काही घडामोडी घडल्या त्या सगळ्या आपल्याला माहिती आहे आणि सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार तिथं आलं. एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आल्यानंतर 5 सप्टेंबर 2022 ला एकनाथ शिंदे यांच्या सरकारने परत भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली किंवा त्यांच्याकडे मागणी अशी केली की आधी जी 12 नावं तुमच्याकडे पाठवली होती ती यादी आम्ही मागं घेत आहोत. म्हणजे ती यादी त्यांनी मागं घेतली. आता कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट यांचं म्हणणं असं आहे की अशी यादी मागं घेण्याची थेट तरतूद राज्यघटनेमध्ये नाही. तर कॅबिनेटने एकदा रिकमेंडेशन केल्यानंतर ती ऍक्सेप्ट करावी लागतात किंवा रिजेक्ट करावी लागतात. तर गव्हर्नरनी रिजेक्टही केलेलं नाही आणि ऍक्सेप्टही केलेलं नाही. पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा कॅबिनेट हीच ती यादी मागं घेते आणि ते सुद्धा कुठलं तर ते सरकार चेंज झालेलं आहे. म्हणजे आधीचे मुख्यमंत्री म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनीच यादी पाठवली ती तेच मागं घेत आहेत तर त्याचा विषय वेगळा आला असता. इथे सरकारच चेंज झालेलं आहे. वेगळं सरकार आलेलं आहे, मुख्यमंत्री बदललेले आहेत आणि ती यादी त्यांनी मागं घेतली. ती झाली घटना कधी 5 सप्टेंबर 2022 ला. या संदर्भात हायकोर्टामध्ये एक आता याचिका पेंडिंग आहे. ती PIL आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे आणि ती आहे दाखल केलेली सुनील मोदी यांनी. तर आज जो त्या ज्या याचिकेचा उल्लेख केला ती याचिका या सुनील मोदी यांची आहे आणि त्यावरचं जे काय आर्ग्युमेंट्स आहेत त्यावरची जी काय बाजू मांडायची आहे दोन्ही बाजूंनी ती मांडून झालेली आहे. आता मुळात ज्या वेळेला ही पहिल्यांदा याचिका दाखल झाली होती की त्यावेळेला दीपांकर दत्ता म्हणून त्यावेळेचे हायकोर्टचे जे चीफ जस्टिस होते जे आता प्रमोट होऊन सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. तर त्यांनी त्यांचे काही स्ट्रिक्चर्स किंवा त्यांचे काही निरीक्षणं मांडली होती. त्यात त्यांनी स्पष्ट म्हणलं होतं की राज्यपालांनी काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडनं जी काही तुमच्याकडे यादी आलेली आहे त्याच्यावरती ऍक्ट केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कृती केली पाहिजे. एक तर तुम्ही ती ऍक्सेप्ट करा यादी किंवा रिजेक्ट करा. ऍक्सेप्ट केली असती तर विषयच मिटला असता. पण ऍक्सेप्ट केलेली नाही आणि रिजेक्ट केली नाही. रिजेक्ट केली असती तर त्यांनी कार्ड द्यावी लागली असती की का रिजेक्ट करतात. पण ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या नाहीयेत. त्यामुळं विधान परिषदेतल्या ज्या 12 जागा आहेत त्या रिक्त आहेत. त्या साधारणपणे 2020 पासूनच त्या रिक्त दिसत आहेत. कारण त्यापासून कुठलीच नियुक्ती झाली नाही. आज थेट ही नियुक्ती झाली ती सुद्धा 7 जणांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे दीपंकर दत्ता जे त्यावेळेचे हायकोर्टचे चीफ जस्टिस होते त्यांनी त्यांची निरीक्षणं मांडली होती. त्यातनं आपल्याला दिसते की बाबा गव्हर्नरला किंवा राज्यपालांना अधिकार कक्षेतच काम करावं लागतं. म्हणजे राज्यपालांना इम्युनिटी आहे का तर निश्चितपणे इम्युनिटी आहे. पण राज्यपालांनी जे डिसिजन घेतलेले आहेत त्याला इम्युनिटी नाहीये. राज्यपाल जे निर्णय घेतात ते निर्णय आपण हायकोर्टात चॅलेंज करू शकतो. ते निर्णय आपण सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतो. आणि ह्याच पद्धतीने जी PIL दाखल झालेली आहे त्यामध्ये हायकोर्टात हेच चॅलेंज झालेलं आहे की राज्यपालांनी काहीच भूमिका घेतलेली नाही. आता आज हायकोर्टाने असं केलं की त्याला स्टे दिला नाही. त्याचं रिझन असं आहे की ती जी PIL आहे ती PIL अंतिम स्टेज म्हणजे त्याच्यावरचे आर्ग्युमेंट झालेले आहेत आणि जजमेंट जे आहे ते राखीव ठेवलेले आहे. म्हणजे जजमेंटची जी ऑर्डर होणार आहे ती आता रिझर्व्ह केलेली आहे. त्यामुळे आज त्याचा हस्तक्षेप केलेला नाही. तर आपल्याला ह्या कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्टने असं सांगितलेलं आहे की हायकोर्टाकडे निश्चितपणे पॉवर्स आहेत आणि सुप्रीम कोर्टाकडे त्या पॉवर्स आहेत की जर का हायकोर्टाला वाटलं की अशा पद्धतीने हे म्हणजे घटनेचा चुकीच्या पद्धतीने किंवा ज्याला आपण मॅलाफिडे म्हणतो किंवा
वाईट हेतूने ही यादी राखून ठेवली होती. त्याच्यावरती काहीच म्हणजे निर्णय घेतला गेला नाही. तर हायकोर्ट असं सांगू शकतं राज्यपालांना, की बाबा त्या यादीवरती तुम्ही काम करा आणि मग त्या केसमध्ये हे जे आता जे विधान परिषदेवर सदस्य नियुक्त झालेले आहेत, तर ह्यांची जी नियुक्ती आहे ती पण रद्द होऊ शकते. पण हे पॉवर्स हायकोर्टाकडे, सुप्रीम कोर्टाकडे आहेत. आता हे पॉवर्स ते वापरणार का? पहिली गोष्ट त्या याचिकेचा निर्णय काय येणार? जर का हायकोर्टाने ती पी-आयलाच रद्द-बातल केली, तर मग हा सगळा विषय समाप्त होतो आणि मग जे काही 7 आज जे काही नियुक्त झालेले आहेत, ते कंटिन्यू होऊ शकतात. पण हायकोर्टाकडे निश्चितपणे पॉवर्स आहेत. म्हणूनच आपण आपल्या चर्चेचं आज जे काही थंबनेल केलेलं आहे, की ही नियुक्ती झालेली आहे, शपथविधी झालेला आहे, पण हे टिकणार आहे का? कारण हायकोर्टाने जर का कारण ह्यात क्लिअर कट दिसतंय, की बाबा घटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत आणि कुठल्याही राज्यपालांना, कुठल्याही सरकारला हे घटनेच्या अधीन राहूनच किंवा घटनेचा आदर करूनच तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आणि कुठलेही निर्णय घेताना ते मेलाफिडे नसले पाहिजेत, की त्यामध्ये काहीतरी वाईट हेतू आहे किंवा मुद्दामून ते डावललं जाते. असं असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याला त्या निर्णयांना राज्यपालांच्या तुम्ही सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात चॅलेंज करू शकता. तर तो चॅलेंज झालेला आहे. ती याचिका जी आहे पी-आय-एल, ती याचिका आता पेंडिंग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का लक्षात घेतल्या, तर ही नियुक्ती किंवा हे 7 जणांची जी नियुक्ती आज झाली, ज्याचा तू उल्लेख सुरुवातीला केला, ती किती काळ टिकणार आहे, हे आपल्याला हायकोर्टच्या निकालावरतीच अवलंबून आहे. हे आपल्यालाही हा ग्राउंड आधी एक तर समजून घेतला पाहिजे. ह्याच्यावरती आपली आजची चर्चा पुढे सुरू होईल. हायकोर्टाचा निर्णय हा पुढच्या काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे. तो निर्णय काय येतो त्याच्यावरती पुढचे कदाचित हायकोर्टाने असं सांगितलं, की बाबा हे जी मूळ यादी पाठवली होती 2020 ला, त्याच्यावरतीच तुम्ही राज्यपालांनी ॲक्ट केलं पाहिजे. तर ते होऊ शकतं. पण त्यामध्ये अर्थात जे काही म्हणजे ॲडव्होकेट जनरल आहेत आपले, तर त्यांनी असं म्हणलं, की ती मूळ यादीच माघारी घेतली होती 2022 ला 5 सप्टेंबर 2020 फक्त यात तेवढं झालं होतं, की सरकार चेंज झालं होतं. त्यामुळे आता हायकोर्ट ते कन्सिडर करते का, की नवीन सरकारने ती यादी मागे घेतली आणि मुळात यादी मागे घेण्याची कुठलीही तरतूद घटनेत नाहीच आहे. अशी कुठली यादी मागे घेताच येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून किंवा विचारात घेऊन हायकोर्ट याबाबत काय निर्णय देतो, त्याच्यावरती ह्या सगळ्या आमदारांचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे. उन्मेष.